नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. 1 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून केंद्रीय बजेट सादर करण्यात आलं आणि 3000 रुपयांच्या टिकल्या वाढणार म्हणून सकाळपासून हे बजेटच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडावर पान पुसली गेली. मित्रांनो, मात्र आज बजेटमधून शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक अशी घोषणा करण्यात आली आहे, ती म्हणजे किसान क्रेडिट कार्डच्या संदर्भातील. एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्याचं ढासलेलं उत्पन्न, शेतकऱ्यांना कुठलाही नसलेला आधार, ना कर्जमाफीची घोषणा, ना PM किसानच्या अनुदानामध्ये मानधनामध्ये वाढ, अशा कुठल्याही ज्या काही आवश्यक असलेल्या शेतकरीच्या बाबीच्या प्रतीक्षेत आहे अशा कुठल्याही घोषणा न करता यांच्यामधून शेतकऱ्यांनी काही धोरणात्मक बदल किंवा काही दीर्घकालीन उपाययोजना आखण्यात आलेल्या आहेत. याचबरोबर एक बदल करण्यात आलेला आहे, तो म्हणजे PM किसान क्रेडिट कार्डच्या स्टम्पच्या संदर्भात. एकंदरीत आपण जर पाहिलं तर सध्या देशामध्ये ॲग्री स्टॅकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विशिष्ट ओळखपत्र दिली जात आहे. हे जे काही विशिष्ट ओळखपत्र असलेले PM किसान योजनेचे जे काही लाभार्थी असलेले शेतकरी येतात, शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जातं आहेत. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे किसान क्रेडिट कार्ड आहे, ज्यामध्ये 1,65,000ची कर्ज मर्यादा ही 3 लाख रुपयापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यामध्ये दिली जाते आणि 3 लाख रुपयाची पर्यंत असलेली जी कर्ज मर्यादा आहे ती 5 लाख रुपयापर्यंत करण्यात आलेली आहे. ज्यामुळे देशातील जे काही मत्स्यपालन असतील, पशुपालन असतील, जे शेतकरी असतील, अशा सर्व बाबींना आता या जवळजवळ 7 कोटीपेक्षा जास्त शेतकरी लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत या 5 लाख रुपयापर्यंतच्या मर्यादेत, कमाल मर्यादेत कर्जाचा लाभ मिळणार आहे. ही एक मांडण्यात आलेला बाब आहे, ही करण्यात आलेली एक घोषणा आहे. खरोखरच किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज मिळतात देखील, परंतु प्रत्यक्षपणे जी काही कर्जाची वाटप होतच, जे काही किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून जे काही कर्ज दिले जातात यांची वस्तुस्थिती, यांची प्रचंड लेवलची परिस्थिती अतिशय भयानक आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांना मिळतात त्या शेतकऱ्यांना जी काही 3 लाख रुपयापर्यंतची कमाल मर्यादा होती ती 5 लाख रुपयापर्यंत करण्यात आलेली आहे. आजच्या बजेटमधून शेतकऱ्यांसाठी फक्त आणि फक्त हे मिळालेले एकमेव असं गिफ्ट आहे या ठिकाणी म्हणू शकता. मित्रांनो, बजेट कशानुसार सादर करण्यात आलेल्या आहे, शेतकऱ्यांसाठी काय काय दीर्घकालीन उपाययोजना करण्यात आलेल्या आहे, तूर असेल, मसूर असेल किंवा कापसासाठी जे काही असेल, ज्या काही बाबीवरती उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत, त्यांच्यासाठी ज्या काही घोषणा करण्यात आलेल्या आहे त्यांच्या संदर्भातील सुद्धा एक सेपरेटली लाईव्ह बजेट शेतकऱ्यांसाठी नमुना सादर करणार आहे, देखील नक्की पाहायला विसरू नका. धन्यवाद.